राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट सरकारी निवासस्थानी नंदनवन इथे मलबार इथे झाली, मलबार हिल. आणि मुळात ही भेट शिवसेना फुटल्यानंतर वारंवार होते आहे. याच्या मागची नेमकी कारण काय? आणि आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला स्वतःहून त्यांच्या घरी का गेले? आणि याशिवाय कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला त्यांनी महानगरपालिकेमध्ये समर्थन सुद्धा दिलेलं आहे. या समर्थनावरून सुद्धा शिवसेना आणि मनसेमध्ये वादावादी झाली होती, संदीप देशपांडे आणि संजय राऊतांमध्ये. असे सगळेच रिझन्स आपल्याला दिसत आहेत, कारणं दिसत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. नमस्कार, मी मनोज भोयर आणि माझ्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आहेत. सुभाष, या भेटीमागचं नेमकं काय कारण असावं? मुख्य म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं मला जे वाटतं या भेटीमध्ये की राज ठाकरे स्वतःहून हे एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले. अधिकारिक निवासस्थानी आहे तिथे ते गेले. आणि याचे दोन अर्थ होतात. एक तर राज ठाकरे यांना काही मिळवायचंय म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले. आणि दुसरं, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरची त्यांची जी आघाडी होती किंवा त्यांचा जो युती होती ती आलबेल त्याच्यामध्ये नाही आहे. हे दोन अर्थ याच्यामधून. पण मिळवायचं होतं म्हणजे धंद्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवावी लागते का? अर्थात, कारण जर एकनाथ शिंदेना काही मिळवायचं असेल तर ते म्हणाले असते की मी तुमच्या घरी येतो म्हणून. पण राज ठाकरे यांना यावेळेला मिळवायचं होतं आणि त्यामुळे ते गेले. आता राज ठाकरे उघडपणे हे सांगतायत की प्रत्येक भेटीमध्ये राजकीय अर्थ काढू नये. पण राज ठाकरेंसारखा माणूस ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांना भेटायला जातो त्यावेळेला राजकीय अर्थ त्याच्यामध्ये निघणार, कारण एकनाथ शिंदे हे एका राजकीय पार्टीचे प्रमुख आहेत. दुसरं, आतापर्यंत 2022 मध्ये ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे शिवसेनेपासून दूर झाले तेव्हापासून राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या 12 मीटिंग झाल्या. या 12 मीटिंगमध्ये जास्त मीटिंग्स या राज ठाकरे यांच्या घरी झाल्या. एक मीटिंग वर्षा बंगल्यावर झाली, एक मीटिंग विधान भवनात झाली, एक मीटिंग ताज लँडसेंड्स नावाचं जे 5 स्टार हॉटेल आहे तिथे झालेली आहे. आणि पहिलीच ही बैठक आहे ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या घरी राज ठाकरे हे गेलेले आहेत. मलबार हिलमध्ये राज ठाकरे गेले वर्षा निवासस्थानी, पण ते त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पण मुख्यमंत्री असताना सुद्धा एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या घरी कधी गणपतीसाठी कधी दिवाळीसाठी गेलेले. त्यामुळं राज ठाकरे यांना जे सेटबॅक मिळाला, यांना जो फटका मिळाला निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, आणि त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांना गरज होती राज ठाकरे यांच्या मदतीची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्ता स्वतःच्या जीवावरती मिळवण्यासाठी. म्हणून त्यांनी राज ठाकरे यांना बोलवलं होतं. आणि राज ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेत आपले जे 6 नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना काही पद मिळावं यासाठी ते प्रयत्न करत होते. बरं, आता असं आहे की एकनाथ शिंदे सोबत भेट घेणं म्हणजे स्वाभाविकता उद्धव ठाकरे यांना कुठे ना कुठे दुखवणं आहे. की मग काय शिवसेना एकत्र येणार आहे का? राज ठाकरे यांची मनसे ही काही विलीन होणार आहे का? नेमकं काय होणार आहे भविष्यात आपल्याला माहित नाही. चर्चा तर होतेच की शिवसेना विलिनीकरण होईल शिवसेनेचं, पण विलिनीकरण होण्याची काही शक्यता दिसत नाही. याचं कारण असं की संजय राऊत सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलतात, त्यांचे नेतेही बोलतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरे अशी रिस्क का घेत असावेत की एकनाथ शिंदे यांना भेटायला जावं? राजकीय अपरिहार्यता आहे की नेमका आणखी काही बिझनेस अँगल्स याला असतील, जसं आपण मगाशी उल्लेख केला? नाही, मुख्यतः एक स्वीकृत नगरसेवकाचा जो मुद्दा आहे की 6 नगरसेवक निवडून आले मनसेचे, पण तरी सुद्धा एकही स्वीकृत नगरसेवक दिलेला नाहीये उद्धव ठाकरे यांच्याकडून. जे 3 स्वीकृत नगरसेवक अपेक्षित होते महानगरपालिकेमध्ये, तो तिन्हीचा कोटा उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षाला घेतला. इथं कुठेतरी ती ठिणगी पडलेली मला जाणवती. आणि त्याच्यामुळं राज ठाकरे यांनी एक मेसेज देण्यासाठी की मी काय परमनंट तुमच्यासोबत नसणार आहे, कारण राजकारणात कोणीच परमनंट कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपला एक जो डाव आहे तो साधण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आणि मला असं वाटतं की तोच एक भाग याच्यामध्ये आहे. आणि दुसरं असं की तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की राज ठाकरे हे स्वतः बिल्डर आहेत. नगरविकास खातं आणि गृहनिर्माण खातं हे बिल्डरशी संबंधित जी खाती आहेत ती एकनाथ शिंदेकडे आहेत. त्यामुळे तो पण एक काही बिझनेसचा भाग असावा की ज्याच्यासाठी
राज ठाकरे हे तिकडे गेले असं. पण आता बघा की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येताना वारंवार ते सांगतायत की आम्ही आलोय ते कायम राहण्यासाठी. आणि षण्मुखानंदमध्ये सभागृहामध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम झाला, त्यात काही वेळेसाठीच फक्त राज ठाकरे आले होते. त्यात त्यांचं आणखी एक महत्वाचं वाक्य होतं त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल. त्यात राज ठाकरे असं म्हणाले होते की बघा किती कुथत राहायचं आयुष्यभर, उणीधुणी काढत राहायचे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सुद्धा उमगलेलं आहे आणि मला सुद्धा काही चुका कळलेल्या आहेत, त्यामुळे आता मी पुढे जातोय. या त्यांच्या वाक्यावरून त्यांच्या दोघातल्या नात्यातला एक मॅच्युअर्डपणा दिसतो, जो ग्रो होतोय, सारखा सातत्यानं वाढतोय, एक बंधुभाव दिसतोय. आणि शिवाय रक्ताचं नातं असल्यामुळे ठाकरे परिवार कसा एकजुटीने एकत्र येतोय हे दाखवण्याचा सुद्धा यातून प्रयत्न होतोय. कारण ते जे बोलतील त्याची बातमी होतील, त्याचं विश्लेषण आपण करतो. मग एवढं सगळं असताना सुद्धा खरंच उद्धव ठाकरे एक स्वीकृत सदस्यपद, नगरसेवकपद यांना राज ठाकरे यांना देण्यासाठी म्हणून खरंच मागे पुढे पाहतील, किंवा त्यांनी पाहावं की अजूनही तो जो काही एक पॉलिटिकल बार्गेनिंगचा विषय आहे तो इतरांसोबत असतो तसा राज ठाकरेंसोबतही त्यांचा कायम असावा, त्यातून काय फटका बसू शकतो याची जाणीव असावीच उद्धव ठाकरे यांना. एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय क्षेत्रामध्ये तुमची ताकद किती आहे त्याच्यावरती तुमची किंमत ठरत असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना असं वाटलं होतं की राज ठाकरे यांच्या पक्षाला किमान 20-25 जागा मिळतील आणि 80च्या वरती एकदा आकडा गेला की त्याचा फायदा घेऊन बाकीच्या काँग्रेस आणि इतर पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्यांच्याशी सोबत घेऊन एकनाथ शिंदेंचा बाहेरून पाठिंबा घेऊन असं काहीतरी गणित जमतंय का, असा एक त्यांचा उद्देश होता. पण ते झालं नाही आणि त्याच्यामुळं हे जे दिसतंय आपल्याला की स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक पद सुद्धा द्यायला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून पुढाकार झाला नाही, हे मला थोडंसं विचित्र वाटलं. म्हणजे जर तुम्ही भाऊ आहात आणि तुम्ही एकत्र आलेला आहात, तुम्ही एकत्रितपणे लढलेला आहात, पण नंतर मात्र तुम्ही तो बंधुभाव जो आहे तो कायम ठेवताना राजकारणात दिसत नाही. हा का, याचा खुलासा शिवसेनेकडून झालेला नाहीये. देवेंद्र फडणवीस कदाचित विचारत असतील एकनाथ शिंदेना की तुम्ही भेटला राज ठाकरे यांच्यासोबत, तर नेमकी काय चर्चा झाली, किंवा जेव्हा राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतात देवेंद्र फडणवीसांना, तेव्हा एकनाथ शिंदेना वाटत असेल असा प्रश्न विचारावा की काय भेटीमध्ये ठरलेलं आहे. एक म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदे यांचे सूत्रधार हे अमित शहा आहेत आणि जे काही एकनाथ शिंदे करतात ते अमित शहाना विचारून करतात, हे आता उघड सत्य आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी ही सगळी माहिती जी आहे ती अमित शहा यांना जरूर दिलेली असेल आणि अमित शहाकडून ती फडणवीस यांना मिळाली असेल, किंवा फडणवीसांना माहिती असेल की हे भाजप श्रेष्ठींच्या नुसारच ही सगळी घटना घडतायत आणि त्यामुळं त्यांना ते निश्चिंत आहेत असं वाटतंय. पण अशा ज्या राजकीय भेटीगाठी असतात त्यावर मात्र सर्वांचं लक्ष असतं, नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं, माध्यमांचं. एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एकोपा होत असला आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटणं हे उद्धव ठाकरे यांना कितीही आतून खलत असेल, किंवा त्याचं वाईट वाटत असेल, किंवा त्यांच्या मनामध्ये ते सलत असेल ही भेट, पण तरी सुद्धा राजकारणामध्ये अशा भेटी अपरिहार्य सुद्धा असतात काही गोष्टींसाठी. एका भावाचं भांडण आहे म्हणून दुसऱ्या भावांना भेटूच नाही असं काही आहे? नाही, असं काही नसतं. कारण असं आहे की उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या पण भेटी झालेल्या आहेत. आपण बघतो विधान भवनामध्ये पण ते भेटलेले आहेत. त्यामुळं त्यांचे जे खासगी सचिव आणि आता आमदार आहेत मिलिंद नार्वेकर, ते तर अनेकदा भेटत असतात भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांना. त्यामुळं राजकारणामध्ये कोणीच आणि महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बिझनेस हा सगळ्यात जास्त आहे. सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये बिझनेस हा महत्त्वाचा आहे, नाती महत्त्वाची आहेत, एकमेकांना जोडलेली आहेत नाती. आणि त्यामुळं आपण बघतोय की ही नाती जपण्याचा, हा बिझनेस इंटरेस्ट जपण्याचा प्रयत्न सगळेजण करतात. आणि त्याचबरोबर राजकीय जी बाकी कारणं जी असतात, आपल्याला आपल्या चपातीवरती तूप ओढून घेण्याचा जो प्रकार आहे तो प्रत्येकजण करत असतो. या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये आपण एक गोष्ट पाहिली की राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं. ना त्यांनी एकनाथ शिंदेवरती अटॅक केला, ना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती थेट हल्ला केला, ना नरेंद्र मोदींचं नाव घेऊन त्यांच्यावरही थेट हल्ला केला. त्यांच्या हल्ल्याचा केंद्रबिंदू जो होता तो मुळात अदानी अदानी आणि अदानी इतकाच होता. तुम्ही सत्ताधाऱ्यांनी जर अदानींना पोषक वातावरण निर्माण केलं तर त्या सत्ताधाऱ्यांवरती तुम्ही टीका करणं अपेक्षित आहे, पण राज ठाकरेंनी हे टाळलं.
शरद पवार सुद्धा एकनाथ शिंदेबद्दल फार काही बोलत नाही किंवा टीका करत नव्हते. आता नाही येते सक्रिय, पण प्रचारात निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की ते फार अटॅक करत नव्हते. एकनाथ शिंदेंनी हे कसं काय साधलं असावं? एकनाथ शिंदे अतिशय कसलेले राजकारणी ज्याला म्हणता येतील असे आहेत. कारण आपण बघितलं की काही वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी पूर्वी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे रडले होते की त्यांना भाजपने इतका त्रास दिला, त्यामुळे त्यांना खूप दुःख झालं, जाहीरपणे रडले होते. त्या रडण्याचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये झाला आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता आली. त्यावेळेला ते शिवसेनेच्या सोबत होते. त्यामुळे कुठं काय करावं हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि यामुळं मला एक वाटतं की त्यांनी आपले रिलेशनशिप जे आहेत, नातीसंबंध जे आहेत ते जपलेले आहेत आणि ते पक्षनिरपेक्ष त्यांनी जपलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न ज्यावर आपण चर्चा करू शकतो तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शेवटपर्यंत एकत्र राहतील? त्या दोघांनी बोलून दाखवलंय सार्वजनिकरित्या. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की राज ठाकरे सोबत राहिले की न राहिले याचा आता 2029 पर्यंत काही फरक उद्धव ठाकरे यांना पडत नाहीये. कारण आता पुढच्या निवडणुका नाही आहेत, ग्रामपंचायतीच्या काही निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये मनसेची ताकद नाही आहे. त्यामुळं 2029 पर्यंत महाराष्ट्राचं जे राजकारण जे आहे हे साधारणतः बिझनेस ओरिएंटेडच चालणार आहे आणि कुणाला किती झुकतं माप द्यायचं याच्यावरती खेचाखेची ही चालेल, पण त्याच्या पलीकडे निवडणूक नाहीये. त्यामुळं आपल्याला आपण बघतोय की एकमेकांना ज्या आता युत्या किंवा आघाड्या ज्या झाल्या त्या आता कायम राहतील. जास्तीत जास्त जर कुठे सत्ता बदल होण्याचा पण संभव नाही, कारण भाजपला खूप प्रचंड प्रमाणात सगळ्या ठिकाणी मेजॉरिटी मिळाली. म्हणजे बिझनेस इंटरेस्ट महत्वाचा आहे. निवडणुका आता सध्याच नसल्यामुळे त्यांना कोणाची चिंता नाही. खूप धन्यवाद सुभाष. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स आमचे तिन्ही सोशल मीडिया हँडल सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि प्रतिक्रिया आपल्या जरूर या दोन्ही नेत्यांच्या महत्वाच्या भेटीवर नोंदवा. खूप धन्यवाद. नमस्कार.